एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे 4 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांनी राहुरी पोलिसांना दिली होती। या माहितीवरून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे व उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमले असता पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, नदीम शेख, वंदना पवार व मीना नाचन यांनी तत्परतेने कारवाई करून 3 अल्पवयीन पीडितांना ताब्यात घेतले व त्यांच्यावरील अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला। या तपासादरम्यान आरोपी बजरंग कारभारी साळुंके व शीतल साळुंके राहणार दवणगाव यांना अटक केली असता त्यांनी गुन्ह्यातील आणखी एक आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर याचा खून करून प्रेत लपवल्याचा धक्कादायक खुलासा केला। त्यामुळे लैंगिक अत्याचारासोबतच खुनाचा गुन्हाही उघडकीस आला। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उडान प्रकल्प संचलित स्नेहालय अहिल्यानगर यांच्या वतीने हनीफ शेख, ॲडव्होकेट बागेश्री जरंडीकर, प्रवीण कदम, शाहिद शेख, पूजा दहातोंडे व विनायक महाले यांनी राहुरी पोलीस पथकाचा गौरव केला। तसेच सरपंच प्रयागाताई लोंढे, शारदा ब्राह्मणे व आशा आढाव यांचा देखील सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। ऑब्जेक्शन असं होतं, मी आल्याला बोललो तुम्हाला की हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाचे काही कर्तव्य आहेत, त्याचा हा भाग आहे। सामाजिक जाणीव म्हणून हे केलं पाहिजे। जसं आता स्नेहालय संस्था करते आहे, ते त्यांचं ते नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे। आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आमचं हे कायदेशीर कर्तव्य आहेच, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं कोणी संकटात असेल, आपल्यासमोर असा कोणताही गैरप्रकार दिसून येत असेल तर तात्काळ संबंधित एजन्सीला माहिती कळवावी। संबंधित एजन्सी कोणती? आपले एसपी ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर अशा काही NGOज आहेत स्नेहालय सारख्या ज्या याच्यामध्ये पुढाकार घेतात, त्यांना ही माहिती कळवली पाहिजे। तर या प्रकरणामध्ये ही स्नेहालय पर्यंत माहिती गेली, त्याचा सोर्स आता तुम्हाला माहिती आहे। ताईंनी अतिशय चांगलं काम केलं, त्यांच्या तुमचे नातेवाईकच आहेत ना, त्या नातेवाईकांमध्येच हे असल्यामुळे आणि हा जो प्रकार महिलांविषयीचा आहे याला आपण तशी समाज प्रसिद्धी देत नाही, परंतु हा एक संस्थेच्या वतीने आणि पोलीस आणि इतर सामाजिक जाणीव असलेली काही आपण मंडळी यांच्या संयुक्त कारवाईने याच्यामध्ये दुसरं एक प्रकरण समोर आलं मर्डरचं, तोही याच्यातूनच उघड झाला। तो गुन्हा कसाच उघड झाला नसता, कारण की त्यातील जो मयत आहे त्याचं कोणतंही रेकॉर्ड नाही, कोणतीही मिसिंग दाखल नाही, त्याला आई वडील नाही, पत्नी पण सोडून गेलेली असं समजते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणारं कोणीही नव्हतं। या प्रकरणाच्या अनुषंगाने अटक असलेल्या आरोपींनी कबुली दिली की त्याने काही दिवसापूर्वी खून केलेला आहे, ती पण आता बॉडी रिकव्हर झाली। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।